तर नमस्कार मित्रांनो, बघा पुन्हा एकदा मी विशाल पाटील आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रील पोस्टिंग कसं करायचं इंस्टाग्राम वरती की जेणेकरून ते ऑटोमॅटिकली फेसबुकच्या पेज वरती सुद्धा पोस्ट होणार आहे। रील म्हणजे की रील व्हिडिओ जो 10 सेकंदापासून तो मिनिमम 1 मिनिटापर्यंत ते मॅक्झिमम तुम्ही 3 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकताय। पण माझं सजेशन राहील की आपण बऱ्यापैकी 1 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे 10 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामवरती कसा अपलोड करायचा, मग त्याचा कॅप्शन असेल, हॅशटॅग असेल तर ते कशा पद्धतीने टाकायचे आणि रील जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी इतर काय सेटिंग्स करायचे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय काय लागणार आहे, रील अपलोड करण्यासाठी एक रील व्हिडिओ तुमचा तयार पाहिजे, सेकंड आपला कॅप्शन तयार पाहिजे इंस्टाग्रामसाठी रील अपलोड करताना ऑटोमॅटिकली ते फेसबुकला पण रील पडणार आहे। त्यानंतर सेकंड हॅशटॅग्स पाहिजेत की आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड। त्यानंतर 4 अकाउंटला टॅग करायचं। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटला टॅग करणं काय आहे ते कसं करायचं, मिनिमम 20 लोकांना अकाउंटला काय करता येतं, टॅग करता येतं तुम्ही तुमच्याच बिझनेसच्या रिलेटेड आणि तुमच्याच एरियातील अकाउंट टॅग करा, जेणेकरून त्यांच्या फॉलोअर्सना म्हणजे तुम्ही ज्या अकाउंटला टॅग केले त्यांच्या फॉलोअर्सना ती पोस्ट कशी जाऊन दिसते हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इमेज पोस्टिंग मध्ये बघितलंय, तसंच रील पोस्टिंग मध्ये आहे। त्यानंतर परत 20 अकाउंटला टॅग करणं, याही गोष्टी आपल्याला या माध्यमातून बघायच्या आहेत। परत त्यानंतर हाय क्वालिटीमध्ये रील अपलोड झाली पाहिजे, एकदम हाय क्वालिटीमध्ये रील अपलोड झाली पाहिजे, त्यामुळे ती जास्तीत जास्त रीच होते। ओके, तर त्यामुळं त्याचा आपल्याला काय होतो, मोर रीच होतो। तर हे कसं करायचं तर हेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून तो मोर रीच होतो। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। चला ठीक आहे, या ठिकाणी आता सर्वप्रथम आपण काय करूया बघा, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला यायचं आहे, प्रॉपर पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे। इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इथं रील अपलोड करण्यासाठी इथं प्लस बटन दिलेलं आहे। या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इमेज पोस्टिंग शिकलो, आता रील याच्यावरती क्लिक करा। जी रील तुम्हाला अपलोड करायची आहे, जी रील पब्लिश करायची आहे ती रील काय करा, सिलेक्ट करा। ती रील सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं काय करायचं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला जो एखादा स्टिकर वगैरे सेट करायचा आहे तर तो स्टिकर वगैरे तुम्ही सेट करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित होतील। खूप सारे स्टिकर आहेत, मी या ठिकाणी हा स्टिकर लावतो की जेणेकरून लोकांना ही रील आवडली किंवा नाही आवडली त्याच्यावरती ते लाईक वगैरे करू शकतात। आर यू इंटरेस्टेड, INTRESTED, आर यू इंटरेस्टेड असं दिलं। इथं डन वरती क्लिक केलं म्हणजे तुम्ही या रील मध्ये इंटरेस्टेड आहात का असं दिलं, आणि त्यानंतर हे तुम्हाला जिथं पाहिजे तर तिथं तुम्ही हे काय करू शकताय, सेट करू शकताय प्रॉपर पद्धतीनं। ओके, आर यू इंटरेस्टेड असं मी इथं स्टिकर तिथं सेट केला। खूप सारे स्टिकर आहेत, तुम्ही चेक करू शकताय। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं नेक्स्ट बटन वरती क्लिक करा। नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं कॅप्शन टाकण्यासाठी आपल्याला ऑप्शन मागते कॅप्शन। मग आता या ठिकाणी मी AI ला विचारले की माझं न्यू कलेक्शन शूजचं आहे VSP फुटवेअर मध्ये तासगाव मध्ये, मी 35% ऑफ देणार आहे, मला एक अट्रॅक्टिव्ह कंटेंट दे इंस्टाग्रामला रील पोस्टिंग करण्यासाठी आणि हॅशटॅग सुद्धा पाहिजे जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी। मी इथं क्लिक केलं, मला ChatGPT न प्रॉपर पद्धतीने अट्रॅक्टिव्ह कंटेंट दिला बघा, इंस्टाग्राम रील कॅप्शन प्लस स्क्रिप्ट खूप छान प्रकारे दिली। मग आता या ठिकाणी हे मी प्रॉपर पद्धतीने काय केलं, कॉपी केलं बघा, प्रॉपर पद्धतीने हा सगळा कंटेंट मी काय केला, कॉपी केला। त्यानंतर आपल्या रील सेक्शन कॅप्शन मध्ये इथं आलो आणि तो कंटेंट मी काय केला, पेस्ट केला। त्यानंतर मित्रांनो हॅशटॅग आपल्याला कॉपी करायचे, तर परत मी इथं हॅशटॅग आलो, प्रॉपर पद्धतीने मला हॅशटॅग मिळाले, ChatGPT न मला हॅशटॅग दिलेले आहेत, ते हॅशटॅग मी या ठिकाणी पेस्ट केले, जेणेकरून माझी पोस्ट जास्तीत जास्त इतर ग्राहकांना पोहोचणार आहे। टॅग करा, टॅग करण्याची कन्सेप्ट आपण पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलेली आहे इमेज पोस्टिंग करताना। मी तासगाव मधल्याच लोकांना टॅग करणार आहे, तासगाव मधीलच अकाउंट टॅग करणार आहे। मग आता या ठिकाणी आम्ही तासगावकर ऑफिशियल, त्यानंतर परत या ठिकाणी परत इथं तासगाव टाकलं, तासगाव सिटी ग्रेप स्टेटस, परत इथं आलो। तुम्ही तुमच्या अकाउंटच्या रिलेटेड, जर तुमचं कपड्याचं अकाउंट असेल तर त्याच्या रिलेटेड टॅग करा, जर तुमचं इंटिरियर डिझाईनच्या रिलेटेड असेल तर त्याच्या रिलेटेड तुमच्याच एरियातले अकाउंट टॅग करा। अशा पद्धतीनं मग आपण 20 लोकांना टॅग करू शकतो। मी मिनिमम इथं 4 लोकांना टॅग केलंय, पण ठीक आहे तुम्ही करून घ्या। तुमची पोस्ट बऱ्यापैकी कुठल्या एरियात गेली पाहिजे, कुठल्या एरियात नाही गेली पाहिजे, म्हणजे कुठल्या एरियात गेली पाहिजे तर ते अकाउंट सिलेक्ट करा। मी तासगाव पासून इथं 28 किलोमीटर घेतलं, तुम्ही
तुमच्या भागातला एरिया तिथं सिलेक्ट करू शकताय. या इथं सिलेक्ट करा. त्यानंतर नॉर्मली मित्रांनो काय करायचं आहे, फेसबुकच्या पेजवरती रील आपली गेली पाहिजे तर हे ऑन करा. फेसबुकच्या पेजवरती रील गेली पाहिजे, ऑन करा. स्टोरीला सुद्धा ऑटोमॅटिक गेली पाहिजे. युअर स्टोरीला सुद्धा ऑटोमॅटिक तुमची रील गेली पाहिजे. तर या ठिकाणी इथं तुम्ही काय करा, सेट करा. म्हणजे ऑटोमॅटिकली रील टाकली की इंस्टाग्रामला सुद्धा ऑटोमॅटिकली स्टोरी तुमची सेट होत्या. बघूया कशी होते आपण बघायचं आहे. मोर ऑप्शनला या. मोर ऑप्शनला आल्यानंतर इथं अपलोड ॲट हाय क्वालिटी इथं ऑन करा. इथं बॅकला या. मी जसं व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली शिकवतोय तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप करत जावा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. त्यानंतर इथं नेक्स्ट बटनला क्लिक करा आणि शेअर वरती क्लिक करा. बघूया आपण. नेक्स्ट बटनला क्लिक करा आणि शेअर वरती क्लिक करा. बघा रील अपलोड झालेली आहे आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं इंटरनेटचं स्पीड हाय पाहिजे, तर मग ती रील लगेच आणि हाय क्वालिटीमध्ये अपलोड होते. बघा आता मित्रांनो मस्तच छान या ठिकाणी इथं इंस्टाग्रामला आपली रील काय झालेली आहे, अपलोड झालेली आहे. बघा इकडे फेसबुकच्या पेजला सुद्धा येऊ. फेसबुकच्या पेजला सुद्धा येऊन बघूया की प्रॉपर पद्धतीने रील या ठिकाणी अपलोड झालेली दिसेल. थोड्या वेळानं रील येईल, कधी कधी वेळ घेतं या बाजूला इकडे रील यायला. 100% तुम्हाला इथं सुद्धा रील भेटून जाईल, तुम्हाला काही अडचण नाहीये. कधी कधी वेळ घेतं रील अपलोड व्हायला. ओके, ठीक आहे. रील अपलोड होऊन जाईल, काही अडचण नाहीये फेसबुकच्या पेजवरती. तर आता बघा इंस्टाग्रामच्या पेजवरती काय झालेलं आहे, रील ऑटोमॅटिक काय झालेले आहे, अपलोड झालेले आहे मित्रांनो इंस्टाग्रामच्या पेजवरती. बघा आता इथं इंस्टाग्रामच्या पेजवरती वी विल ट्राय वरती क्लिक करूया आपण, बघूया. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने रील अपलोड झालेली आहे प्रॉपर पद्धतीने इंस्टाग्रामला. बघा इंस्टाग्रामला रील काय झालेली आहे, अपलोड झालेली आहे प्रॉपर पद्धतीनं. अशा पद्धतीने रील अपलोड करायची. आणि रील अपलोड करत असताना एक गोष्ट मित्रांनो डोक्यात ठेवा की मी जसं सांगितलंय स्टेप बाय स्टेप तसंच प्रॅक्टिकल करत जावा, जेणेकरून प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला सुद्धा स्वतःला प्रॅक्टिस करता येईल. म्हणजे अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉपर पद्धतीने रील कशी अपलोड करायची हे आपण बघितलंय. तुम्ही व्हिडिओ बघून रील अपलोड करायला शिका. प्रॉपर हॅशटॅग एआयचा वापर करून, ChatGPTचा वापर करून कंटेंट हॅशटॅग टाकायला शिका. त्या त्या भागातल्या लोकांना टॅग करा. आता मी ज्यांना टॅग केलं तर बघूया त्यांच्या अकाउंटला रील पडलेले आहे का. आता तासगाव मधल्या मी कुठल्या अकाउंटला टॅग केलं तर बघा मी कुठं आलो, इथं सर्च मध्ये आलो. सर्च मध्ये आल्यानंतर इथं गेलो, तासगाव इथं टाईप केलं. मी ज्या अकाउंटला टॅग केलं तर त्या अकाउंटला मी जाऊन चेक करणार. तासगाव सिटी अकाउंटला टॅग केलं तर इथं त्यांच्या टॅग सेक्शनला जाऊन मी चेक करणार. रील इथं कधी येते कधी येत नाही लवकर. मी दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंटला जाऊन बघतो. तासगाव सिटी तासगावला मी टॅग केलेलं का माहित नाही, तर कदाचित तिथंही जाऊन रील आपल्याला पडेल. अजून मी कोणाला टॅग केलेलं बघूया. एनिथिंग म्हणजे आपण ज्यांना टॅग करेन तर त्यांच्या अकाउंटला तिथं जाऊन रील पडलेली असते. काही वेळेला ते रील लवकर अपलोड होत नाहीत, पब्लिश होत नाहीत, त्यामुळे आपल्याला ती वेळाने दिसण्याचे चान्सेस आहे. तर मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोरी कशी पोस्ट करायची तर याबद्दल आपण बघणार आहोत. हाऊ टू पोस्ट अ स्टोरी ऑन इंस्टाग्राम, हाऊ टू पोस्ट a story on Instagram and also automatically share on Facebook page. तर याच्यावरती कशी हे आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या बघणार आहोत. म्हणजे स्टोरी कशी पोस्ट करायची, म्हणजे स्टोरी पोस्टिंग आपण शिकणार आहोत. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. व्हिडिओ प्रॅक्टिकली बघा आणि करून बघा तुम्ही व्हिडिओ प्रमाणे. ओके, धन्यवाद.